तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज वार आहे, फ्रायडे, वेळ झालेली आहे बरोबर 6 वाजले. तर निघालोय आता आपल्या बुकिंगला. आणि आज चहा वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे, सीएनजी वगैरे सगळं फिल केलेलं आहे. बुकिंग वाजते परेलची, नाही परेलचे रेट बघा. तर ठीक आहे, नाही घेतली बुकिंग. चांगली कोणती तरी बुकिंग घेईल जिचं रेट बऱ्यापैकी असेल. हे खूप जास्त लो रेट होतं म्हणून ही बुकिंग ऍक्सेप्ट नाही केली. तर ठीक आहे, कोणती तरी चांगली बुकिंग घेईन आणि मग जाईन. कोणते, मुंबई सेंट्रल, नांदिवली का. तर अशा छोट्या छोट्या बुकिंग आणि ज्या मोठ्या बुकिंग आहेत त्यांचं फेअर बरोबर नाहीये बघा. ठाणे वेस्टचे बघा 350 रुपये. तर अशाच बुकिंग वाजताय. तर चांगली बुकिंग इकडनं घेईन आणि मग निघेन आणि होईल आपल्या कामाची सुरुवात. 119 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता कोणती बुकिंग लागते इकडनं. 6 वाजलेत आता बरोबर. आणि कधी लागते ते पण बघूया, किती वेळानंतर किती वेळ थांबावं लागतं. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया आता कोणती बुकिंग लागते आणि कोणती बुकिंग आपल्याला कुठे घेऊन जाते आणि आज आपलं काम कसं होते. चला तर मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपल्याला नाला सोपाऱ्याची ट्रिप लागलेली. आता घेतलेली आहे मी नाला सोपाऱ्याची ट्रिप. सकाळचा टाइम आहे म्हणून घेतली. बोललो चला ठीक आहे, बघूया मग तिकडनं काही लागली तर चांगली ट्रिप. तर आता त्याच म्हणजे एक अपेक्षेने घेतली आहे की भाई तिकडनं लागेल ट्रिप. आता पोपट तर नाही झाला पाहिजे. बघूया आता तिकडनं लागते का नाही. आता घेऊया पहिले यांना पिकअप करूया आणि कम्प्लीट करूया नाला सोपाराची ट्रिप. मग तिकडनं पुढचं पुढे बघू. चला तर मित्रांनो, जाऊया आता नाला सोपारा. तर मित्रांनो, वसई वेस्टला आलो होतो. आता वसईची ट्रिप होती. नाला सोपारा लिहून आलो होतो आणि वसई वेस्टला ड्रॉप केलेलं आहे त्यांना. आणि आता इकडनं आपल्याला बँड्राची ट्रिप लागलेली घेतली आहे मी इकडनं, कारण का ट्रिप नव्हती वाजत. 10-15 मिनिटं झाली इकडे तिकडे फिरलो, ट्रिप नव्हती वाजत. तर बँड्राची लागली, आता फायनली घेतली आहे. चाललोय पिकअपला. 2 मिनिटावरती पिकअप आहे आणि 2 तास लागणार आहेत जायला. तर ठीक आहे, आता काय आपल्याकडं पर्याय नाही तर घ्यावी लागेल ही ट्रिप आणि जाऊया आता बँड्राला. तर मित्रांनो, फायनली बँड्राला पोहोचलेलो आहे आणि आता बँड्रावरून आपल्याला घनसोलीची ट्रिप लागली आहे उबरमध्ये. रेट एवढा खास नाहीये पण ऍक्सेप्ट केली. आता इथे मी मला वाटतं 15-20 मिनिटापेक्षा जास्त उभा होतो. टाइम पण बघा 11:30 वाजलेत. मला वाटतं 11:10लाच त्यांचा ड्रॉप झाला होता. मग तोपर्यंत उभाच होतो आणि बुकिंगच लागत नव्हत्या. मग कंटाळून घेतली बुकिंग. आणि ज्या वाजता त्या दादर बिदर कालाघोडा इथल्या इथेच आणि खूप ट्रॅफिक आहे. आणि 5-6 किलोमीटरच्या बुकिंग पण 30 मिनिटं 45 मिनिटं असे बुकिंग वाजतात. मग त्यापेक्षा बोललो ही घनसोलीची घेतली बुकिंग आणि आता जाऊया घनसोलीच्या बुकिंगला पिकअप करायला आणि मग जाऊया घनसोलीला. चला तर मित्रांनो, भेटूया घनसोलीला. तर मित्रांनो, आता घनसोलीला आलेलो आहे आणि त्या ट्रिपचा पण एक सीन झाला की म्हणजे मला वाशीवरून दाखवत होतं घनसोलीला यायचं. म्हणजे जो मानपूरचा रोड आहे, मानकुनवरून यायचं होतं पण मला मला रोड दाखवत होता मानपूरचा आणि वाशी मार्गे. आणि त्यांना रोड दाखवत होता, एक मिनिट, ती बुकिंग भाई खाला. आणि त्यांना जायचं होतं मुलुंडवरून. तर मी बोललो ठीक आहे, मुलुंडवरून घेतो, काय इश्यू नाही. 1 मिनिटाचा फरक होता. पण ते ड्रॉप लोकेशन चेंज करत होते, म्हणजे की त्यांची वाईफ होती, त्यांना उतरायचं होतं. तर त्यांनी ना ड्रॉप लोकेशन चेंज करायला गेले. ड्रॉप लोकेशन चेंज करायला गेले तर उबरची बुकिंग कॅन्सल झाली. तर मग मी ऑफलाईनच त्यांना घेऊन आलो आणि 500 रुपये मला काहीतरी दाखवत होते. त्यांनी 580 रुपीज दिले वरती आणि ऑफलाईन घेऊन आलो. तर त्यांना इथे सोडलोय. आता थांबलोय इथे, बघूया काहीतरी नाश्ता करूया आणि मग घेऊया दुसरी बुकिंग. तर बघूया आता. वाशीची बुकिंग वाजते आणि जोपर्यंत आता बुकिंग ना वाजत तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतो, भूक लागलेली आहे. आणि तोपर्यंत बघूया आपलं आज काम किती झालेलं आहे. तर मित्रांनो, आपलं ओलामध्ये एकच बुकिंग कंप्लीट केली होती आपण. हे बघा, सकाळी एक बुकिंग कंप्लीट केली होती. 1229 रुपये चांगलं फेअर होतं हिचं पण. आणि उबरमध्ये पण एकच बुकिंग कंप्लीट केली आहे. हे बघा, हे सकाळी जी बुकिंग घेऊन गेलो होतो मी वसईला, वसईचे 1200 समथिंग 23 का किती रुपये तरी झाले होते. आणि मग तिकडनं मला ठाण्याची बुकिंग वाजते आणि मग तिकडनं मला बँड्राची बुकिंग लागली. बँड्राचे तिकडनं 1149 रुपये झाले. आणि मग तिकडनं मी
घनसोलीला घेऊन आलो, ते पण त्यांनी मला जीपे केलेलं आहे बघा. तर ते त्यांनी आता 580 रुपये जीपे केलेलं आहे. तर मित्रांनो, मी रबाळीच्या इथं मापेच्या इथे आता तिकडनं मला खिडकाळीची बुकिंग लागली. म्हणजे खिडकाळीच्या तिथे आपला पलावा आहे ना, एक्सपिरिया मॉल, त्या बाजूची बुकिंग लागली. आता जातो तिकडे आणि मग बघूया तिकडनंच घरच्या साईडची बुकिंग घेईल, नाहीतर ही पण आपल्या घरच्या साईडची बुकिंग आहे. पण बघूया तिकडनं जर घरच्या साईडची बुकिंग लागली तर घरच्या साईडला, नाहीतर मग जशी बुकिंग लागेल तशी, आणि हळूहळू जाईल मग घराकडेच. चला तर मित्रांनो, करूया पिकअप. लांब आहे पिकअप आणि ओलाचं आहे, काय माहिती भाई थांबतात का नाही, का करतात कॅन्सल. तसा मेसेज तर केलेला आहे मी कमिंगचा. तर बघूया, ठीक आहे, थांबले तर ठीक आहे, नाही थांबले तर मग इकडनं दुसरी बुकिंग घेऊया. चला तर मित्रांनो, जाऊया आता पिकअपला. तर मित्रांनो, कल्याणला आलोय आणि आज पण एक चुत्या भेटला आपल्याला. त्यांनी गाडी मागून ठोकली आपले. त्या साईडच्या रोडवरती एक म्हणजे बाईकवाला पडला, तर त्याला बघत बघत हा गाडी चालवत होता आणि भाईनी येऊन डायरेक्ट माझ्या गाडीला ठोकले आणि स्वतः पण पडला, स्वतःला पण लागले. आणि मी बोललो भरून दे, हे दे, बोलतो माझ्याकडे पैसे नाही. रडायला लागला, दादा मी स्विगी चालवतो. स्विगी चालवत होता, स्विगी चालवतो, बघा माझ्याकडे साधा मोबाईल आहे, असं तसं काय बोलणार. आणि रडायला लागला, पाया बिया पडायला लागला आणि मागून आपली गाडी ठोकली. आता गाडीला स्क्रॅच आले. थांबा तुम्हाला दाखवतो. आता गाडी साईडला घेतो आणि मी पण जाऊ दे, काय बोललो ना, आता काय बोलणार याच्या पुढे. हे जर प्रायव्हेट गाडीवाला ठोकला असता त्यांनी बरोबर 4 कानफाडात मारले असते, मोबाईल जमा केला असता, गाडीची चावी घेतली असती. आणि आपण जाऊ दे बोलून सोडून देतो, कारण का आपण पण तेच काम करतो, ते पण तेच काम करतात. आपल्याला माहिती आहे की ड्रायव्हरचे कसं काय तो म्हणजे दिवसाचं त्याच्या दैनंदिन कसं असतं ते दिवसाचं आपल्याला माहिती असतं. आपण सोडून देतो आणि हे लोक बघत नाही, काय नाही, समोरच्याचं नुकसान होतंय. मागच्या वेळी तो रिक्षावाला भेटला तो तसाच हा एक भेटला, हा तर मुलगाच होता. काय बोलणार आता, काय बोललो नाही मी, निघून आलो, बोल जाऊ दे आता. तर हे बघा मित्रांनो, इकडे पूर्ण स्क्रॅच झालेली आहे एवढी, आणि इकडे पण आलंय पूर्ण हे स्क्रॅच झालेलं आहे. आणि हे बघा पूर्ण लाईटीला पण डॅमेज झालेला आहे. मला वाटतं ब्रेकच झाली, लाईट तुटलेली आहे माझी, लाईट पण तुटली आहे आणि इकडे पण स्क्रॅच झालेलं आहे. ठीक आहे, आता काय नाही करू शकत आपण त्याला. तर मित्रांनो, मजबूत नुकसान झालेलं आहे आपलं. मला स्पॉटवरती वाटलं की काहीच नाही झालेलं आहे, पण नुकसान आपलं चांगलंच झालेलं आहे. कारण का ती लाईट पण तुटलेली आहे, मागची टेल लाईट, आणि 4-5 ठिकाणी स्क्रॅच आलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी जोरातच ठोकली आहे गाडी. आता बघू काय, मला वाटतं एक फेविक्विक वगैरे टाकून बघतो त्या काचेमध्ये, जर रिपेअर झाली तर ठीक आहे, नाहीतर मग काय आता पावसाळ्यात पाणी वगैरे जाईल त्या डोक्याला तापायचे. आपण कोणाकडून भरून नाही घेत, एखाद्याची आपण क्यू जाणतो की ठीक आहे, तो पण ड्रायव्हरचे, ड्रायव्हरचे हाल आपण जाणतो, तर भाई हा असा सीन आहे. आणि दुसरा कोण म्हणजे प्रायव्हेट गाडीवाला असतं तर त्या लोकांनी म्हणजे त्याला मारून बिरून आणि बाकीच्यांनी पण लगेच त्याला मारायला सुरुवात केली असती आणि मोबाईल घेऊन त्याचे पैसे त्यांनी बरोबर कव्हर केले असते किंवा त्याला भरून घेतलं असं कसं पण करून. आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ड्रायव्हरचे हाल काय असतात. आपण प्रत्येक म्हणजे जागेतून विचार करून सोडून देतो की झाली चूक करून, पण शेवटी आता नुकसान मलाच आहे. ठीक आहे तर मित्रांनो, आता जातो घरी आणि त्याआधी बघूया आपलं काम काय झालंय. आज तर काही इच्छा नाही, पण ठीक आहे तरी पण. तर मित्रांनो, उबरमध्ये आपले झालेले आहे 1149 म्हणजे 1149 रुपये, म्हणजे 50च पकडा. आणि ओलामध्ये झाले आहेत 1748 प्लस ते 580. तर बघूया ओव्हरऑल आपलं काम किती झालेलं आहे. 1150 प्लस 1700 किती होते, 48 प्लस 580, तर 3478 रुपयाचं काम झालेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ बनायची बिलकुल पण इच्छा नाही, तर ठीक आहे, 3478 रुपयाचं काम झालेलं आहे. मला लास्ट टाइम पण असं झालेलं. काम ज्या दिवशी चांगलं होतं भाई, कोण ना कोण येऊन मागून पप्पे घेऊन जातो. काय बोललो ना, आता मी ते पेट्रोल वगैरे लावलं त्याला आणि थोडेसे स्क्रॅचेस गेलेले आहेत ते, पण मागची टेल लाईट क्रॅक गेलेला आहे टेल लाईटला, ते तर नाही जाणार.
तर ठीक आहे, आता बघू पावसाळ्यात पाणी जातोय का, त्या अगोदर मला वाटतं त्यात फेविक्विक टाकायला लागेल. तर बघूया, ठीक आहे जाऊ दे, झालं ते झालं, गाडी आहे तर हे सगळं होणारच. आणि खरंच खूप मूड ऑफ आहे आता, जाऊ द्या. तर यातून मायनस 700 रुपये CNG, 200 रुपये उबर आणि 83 रुपीज ओला. तर ओव्हरऑल आपल्याला 2500 रुपयाचं काम झालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता 2500 रुपयाचं काम झालंय आपलं. आणि आता आपण बंद करूया, घरी जाऊया, शांत झोपूया. झोपता लागणार नाही, जेवलो पण नाही अजून. तर आता बघूया, जेवण पण जाणार नाही. एक तर आपल्याला पहिलेच गाडीला काय झालं तर मला आवडत नाही, आणि तशी मी कधी गाडी पण चालवत नाही रफ किंवा असं, म्हणजे कोणाला टच होईल. आपली गाडी एकदम सावकाश आणि सांभाळून चालवतो मी. आपण विचार करतो की दुसऱ्याच्या गाडीला नाही, पण दुसरे आपल्यालाच ठोकून जातात. ठीक आहे, आता जे झालं ते झालं, काय करू नाही शकत त्याला. सगळे आपल्यालाच भेटतात. तर ठीक आहे, आता उद्या तर आपल्या सुट्टीचा दिवस आहे, जातो घरी आणि आराम करतो. सॉरी मित्रांनो, व्हिडिओ तर मी बरोबर बनवत नाही आणि खरंच माझी इच्छा नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता संडेला.